नमस्कार सगळ्यांना. बघा, आज 8वा दिवस आहे तरी आमच्या चिवचे काय तापच ना उतराय नाही. सलाईन लावलेली. कळते बाळा, वरच चढत नाही, असंच राहू दे. हा, बघा, 8वा दिवस आहे, सलाईन लावली आमच्या बाळाला. तिचा तापच उतरत नाही. 8 दिवस झाले, येतोय जातोय, येतोय जातोय. नुसतं आम्ही दवाखाना करू करू परेशान आहोत. खोकती पण, खोकला येतो त्याला सारखा सारखा. अं, बारीक तोंड झाले, खात पित नाही, काही नाही. भूकच लागत नाही तिला. काय होते आता, त्याचे 2 ब्लड टेस्ट करायला सांगितलेत. तर बघू आता त्याच्यामध्ये काय निघत. काय इन्फेक्शन आहे का, व्हायरल सतत चालू आहे त्याचं काय आहे का, कुठल्याचं काय आहे का. तर आता रिपोर्ट येतील थोड्या वेळाने, 20-25 मिनिटांनी. आल्यावर बघूच. आम्ही परेशान होतो आता दुखण्याने. खात नाही काय नाही, ते त्याच्यामुळं परेशान होतो आम्ही जास्त. पैशाचा नाही, पैसा किती गेला तरी काय नाही, पण माणसाला ते दुखणं राहायला पाहिजे ना, असा वाटतं आपल्याला. आपल्या मुलांना त्रास झालेला आपल्याला बघवत नाही. एक तर त्याची लवकर पल्स सापडत नाही. बघा, दिसत असं रक्त आलेलं. शिवची मम्मी इकडे बसली. काय झालं बघा, चेहरा कसा झालाय त्याचा, डाग पडले चेहऱ्यावर, ताप येणार. आणि सलाईन म्हणून आम्ही आता बसलो. आता संपायची वाट बघायची, संपल्यानंतर आम्ही आता घरी जाणार. अजून जेवण नाही, काय नाही. जेवण तर काय हेच नाही करायचं. बघा, त्याचा CRP चा रिपोर्ट आलेला आहे. रिझल्ट 35.23% प्रेफरन्स 6. थोडासा तिला निमोनियाचा इन्फेक्शन असं सांगितलं. 3 दिवस सलाईनचा कोर्स करावा लागेल. बाकी इकडे काय नाही. WBC काउंट वगैरे, RBC प्लेट्स हे सगळं नॉर्मल आहे. बाकी काही नाही एवढं. हे ओके. निमोनियाचा थोडासा असर आहे त्याला. तर 3 दिवस कोर्स करावा लागेल. बघू आता करूत. तर बघा, चिवचा डोसचा 3रा दिवस आहे आणि चिव आता झोपलेली, कारण एक मोठी सलाईन लावली होती, ती संपली आता. आणि ती संपली तर छोटी लावलेली, ती छोटी आता लावली. हे तिचे इंजेक्शन सलाईनमध्ये सोडायचे आणि आता ती झोपलेली. तर अजून एकदा संध्याकाळी आणायचे. आता संध्याकाळी आणल्यावर तिचा डोस पूर्ण होणार. तर बघा, असं दुखणं चालू आहे माझं. तर बघा, सलाईन संपली आणि त्याला वाफ देणं चालू आहे. खोकलाय तिला, त्याच्यामुळे आता बघा कशी हातात स्वतः धरून बसली ती, है ना चिव. डोळ्याला पाणी येत आहे. आता जरा असं धर आणि श्वास घेत राहा. बरं वाटतंय ना आता, खोकला कमी झालाय ना, ताप बी कमी झाला, है ना. इकडे श्वास घेते. लहान मुलांचं दुखणं लय अवघड असतं, समजत नाही, लवकर कळत नाही. लहान मुलं सहन करत नाहीत. आणि बघा, आता कुठं जायचं आपला. ठेवू. चिव